हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे बलवॉर्क. BULWARK. बलवॉर्क म्हणजे काय होतं? अ डिफेन्सिव्ह वॉल. तर अ डिफेन्सिव्ह वॉल म्हणजे काय होते? एक संरक्षण करण्यासाठी एक बांधलेली जी भिंत असते त्याला काय म्हटलं जातं? अ डिफेन्सिव्ह वॉल म्हणजेच बलवॉर्क. सो बलवॉर्क म्हणजे होतं बांध, तटबंदी किंवा संरक्षणासाठी बांधलेली भिंत म्हणजे काय होतं? बलवॉर्क. सो सिनोनिम काय आहे त्याचे? रॅम्पार्ट, फोर्टिफिकेशन आणि पॅरापेट. आणि अँटोनिम्स आहेत असेल, असॉल्ट आणि अटॅक. ओके. सो बलवॉर्क म्हणजे होतं बांध, तटबंदी किंवा संरक्षणासाठी बांधलेली भिंत. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत रॅम्पार्ट, फोर्टिफिकेशन आणि पॅरापेट. आणि अँटोनिम्स आहेत असेल, असॉल्ट आणि अटॅक. सो आता युजेस बघून घेऊया आपण सेंटेन्स मध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे. सो डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स दॅट स्टँड ॲज अ बलवॉर्क अगेन्स्ट टायरनी. सो या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? तर लोकशाही तत्वे जे जुलुमशाही विरुद्ध कवच म्हणून उभी राहतात. ओके. सो याचा अर्थ काय आहे? या सेंटेन्सचा अर्थ आहे लोकशाही तत्वे म्हणजेच डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स म्हणजे होते तत्वे जे जुलुमशाही विरुद्ध म्हणजेच टायरनी विरुद्ध काय राहतात? कवच म्हणून उभी राहतात, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि इथे बलवॉर्क म्हणजे यूज करण्यात आलेला आहे ॲज अ कवच म्हणून. ओके. सो सेकंड वर्ड जो आहे तो आहे डिसरप्ट. डिसरप्टचं मिनिंग आहे इंटरप्ट an event, activity or process by causing a disturbance or problem. म्हणजेच काय करणे? डिस्टर्ब करणे म्हणजे अडथळा आणणे किंवा व्यत्यय आणणे कोणत्या पण कामामध्ये, इव्हेंटमध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा प्रोसेसमध्ये अडथळा आणणे. त्याचा अर्थ काय होतो? डिस्टर्ब असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला, म्हणजेच इंटरप्ट करणे. सो डिस्टर्ब म्हणजे होतं अडथळा, अडथळा आणणे, व्यत्यय निर्माण करणे, व्यत्यय निर्माण करणे म्हणजे होतं डिसरप्ट. सो याचे सिनोनिम्स आहेत डिस्टॉर्ट, डॅमेज, बकल आणि वार्प. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्गनाइज, अरेंज आणि सिस्टमॅटाइज. ओके. सो सिनोनिम्स काय आहेत? डिस्टॉर्ट, डॅमेज, बकल, वार्प. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्गनाइज, अरेंज आणि सिस्टमॅटाइज. सो यूज बघून घेऊया आता याच्यामध्ये कसं करण्यात आलेलं आहे डिसरप्टला. सो फ्लडिंग डिसरप्टेड रेल सर्व्हिसेस. सो या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? की पुरामुळे म्हणजेच फ्लडिंग, फ्लड म्हणजे काय होते? पूर. सो पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सो यामध्ये डिसरप्टेडला यूज करण्यात आलेला आहे विस्कळीत झाली म्हणून. विस्कळीत. ओके. सो पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असे या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कोलॅप्स. कोलॅप्सचं मिनिंग आहे ऑफ अ स्ट्रक्चर सडनली फॉल डाऊन ऑर गिव्ह वे. म्हणजे काय होणे? कोसळणे. म्हणजे सडनली फॉल डाऊन म्हणजे काय होते? कोसळणे, खाली पडणे किंवा ढासळणे, त्याला म्हटलं जातं कोलॅप्स असं म्हटलं जातं. सो कोलॅप्स म्हणजे काय होते? कोसळणे, कोसळणे, खाली पडणे, ढासळणे किंवा कोलमडणे म्हणजे होतं कोलॅप्स. सो याचे सिनोनिम्स आहेत केव इन, फॉल इन आणि सबसाइड. केव इन, फॉल इन आणि सबसाइड हे सिनोनिम्स आहेत कोलॅप्सचे. आणि अँटोनिम्स आहेत होल्ड अप. कोलॅप्स म्हणजे काय होतं? तर कोसळणे, खाली पडणे, ढासळणे किंवा कोलमडणे.
सेंटेन्स बघून घेऊया आता. द रूफ कोलॅप्स्ड ऑन टॉप ऑफ मी. तर या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? माझ्यावर छप्पर कोसळले. तर इथे जे आहे रूफ म्हणजे काय होते? रूफ म्हणजे होते छप्पर. तर माझ्यावर छप्पर कोसळले असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डायव्हर्सिफाय. डायव्हर्सिफायचं डेफिनेशन आहे मेक ऑर बिकम मोर डायव्हर्स ऑर व्हॅरिड. तर डायव्हर्सिफाय म्हणजे होते विविधता आणणे किंवा शाखा बनवणे सुद्धा होतं. म्हणजेच एकतर भिन्नता आणणे कशामध्ये पण, त्याला वेगवेगळे करणे. त्याचा अर्थ काय होतो? डायव्हर्सिफाय असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला. सो डायव्हर्सिफाय म्हणजे काय होतं? मेक ऑर बिकम मोर डायव्हर्स ऑर व्हॅरिड. म्हणजेच त्याला विविध बनवणे, विविधता आणणे त्याच्यामध्ये. सो डायव्हर्सिफाय म्हणजे होतं विविध बनवणे किंवा शाखा वाढवणे, वेगवेगळे करणे किंवा भिन्नता आणणे म्हणजे काय होतं? डायव्हर्सिफाय. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? ब्रँच आउट आणि व्हॅरी आउटपुट. तर डायव्हर्सिफाय म्हणजे होतं विविध बनवणे, शाखा वाढवणे, वेगवेगळे करणे किंवा भिन्नता आणणे. आणि अँटोनिम काय आहे त्याचे? कंटिन्यू, कीप आणि रिमेन. सो यूज बघून घ्या सेंटेन्स मध्ये. तर सेंटेन्स काय आहे? द ट्रिलोबाइट्स डायव्हर्सिफाईड इनटू अ ग्रेट नंबर ऑफ स्पीसीज. तर इथे हे आहे स्पीसीज. ओके, द ट्रिलोबाइट्स डायव्हर्सिफाईड इनटू अ ग्रेट नंबर ऑफ स्पीसीज. याचा सेंटेन्स मध्ये म्हणजे याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? तर ट्रिलोबाइट्स हे मोठ्या संख्येने प्रजातींमध्ये विविधता आणली, असे या सेंटेन्सचा अर्थ होतो. काय आहे सेंटेन्सचा अर्थ? ट्रिलोबाइट्सने मोठ्या संख्येने प्रजातींमध्ये विविधता आणली. आता ट्रिलोबाइट्स काय आहे? तर ट्रिलोबाइट्स हे एक मरीन ॲनिमल्स आहेत. ओके, ट्रिलोबाइट्स हे मरीन ॲनिमल्स आहेत. तर सेंटेन्सचा अर्थ काय आहे? ट्रिलोबाइट्सने मोठ्या संख्येने प्रजातींमध्ये विविधता आणली. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे? स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन. याचा अर्थ काय होतो? तर हे होतं वेलॉसिटी. स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन म्हणजे काय होतं? वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय होते? वेग किंवा गती. वेग आणि गती म्हटलं जाते वेलॉसिटीला. स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन म्हणजे होते वेलॉसिटी आणि वेलॉसिटी म्हणजे होते गती किंवा वेग. नेक्स्ट आहे सेकंड वर्ड, तो आहे इनव्हिएबल. एनव्हिएबल चा काय अर्थ होतो? लायकली टू अराउज एनव्ही म्हणजेच जेलसी. तर एनव्हिएबल म्हणजे होते हेवा करण्यायोग्य. हेवा करण्यायोग्य किंवा हेवा उत्पन्न करणारा म्हणजे काय होतं? वन वर्ड मध्ये एनव्हिएबल, ENVIABLE. एनव्हिएबल म्हणजे होतं हेवा करण्यायोग्य किंवा हेवा उत्पन्न करणारा. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे विकिपीडिया. सो विकिपीडिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही गुगलवर जेव्हा सर्च करता काही पण गोष्ट तर डायरेक्ट तिथे विकिपीडिया येतं, म्हणजे त्याची पूर्ण माहिती येते. सो विकिपीडियाची करेक्ट स्पेलिंग काय आहे? तर ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे विकिपीडियाची. WIKIPEDIA ही आहे करेक्ट स्पेलिंग विकिपीडियाची. आणि विकिपीडिया म्हणजे काय होते? तर इंटरनेटवर उपलब्ध असलेला एक विनामूल्य, खुला आणि सामूहिक प्रयत्नातून तयार झालेला ज्ञानकोश
ओके, सो विकिपीडिया म्हणजे काय होतं, तर इंटरनेटवर उपलब्ध असलेला एक विनामूल्य, खुला आणि सामूहिक प्रयत्नातून तयार झालेला एक जो ज्ञानकोश आहे, ज्यामध्ये पूर्ण माहिती दिली जाते, जे पण आपण सर्च करतो त्याबद्दलची. सो त्याला म्हटलं जातं विकिपीडिया. आणि विकिपीडियाची करेक्ट स्पेलिंग आहे WIKIPEDIA. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिमिनिश. ऑप्शन सी करेक्ट स्पेलिंग आहे डिमिनिशची DIMINISH. डिमिनिश म्हणजे काय होते, तर कमी करणे, कमी करणे किंवा घटवणे, खराब करणे सुद्धा म्हटलं जातं. सो डिमिनिश म्हणजे काय होतं, तर कमी करणे, घटवणे किंवा खराब करणे. आणि डिमिनिशची करेक्ट स्पेलिंग आहे DIMINISH. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कम हेल और हाय वॉटर. सो याचं मीनिंग काय आहे, इफ समवन सेज दे विल डू समथिंग कम हेल और हाय वॉटर, म्हणजे दे मीन दॅट नथिंग विल स्टॉप देम नो मॅटर व्हॉट हॅपन्स. म्हणजेच त्यांना कोणीही थांबवू शकत नाही, काही पण झालं तरी. ओके, काहीही झालं तरी हे आम्ही करूनच राहू, आम्हाला याच्यामध्ये कोणी स्टॉप करू शकत नाही, कोणीच थांबवू शकत नाही. त्याला काय म्हटलं जातं, कम हेल और हाय वॉटर. तर कम हेल और हाय वॉटर म्हणजे काय होतं मराठीमध्ये, कठीण परिस्थितीत किंवा कोणत्याही अडचणींवर मात करून. ओके, सो काही पण करणे, एखादी गोष्ट जी आहे ती करायची आहे, तर किती कठीण परिस्थिती आली किंवा कोणतीही अडचण आली तर त्याला मात करून ते करणे, त्याला काय म्हटलं जातं, कम हेल और हाय वॉटर. नेक्स्ट आहे फ्रेज, तो आहे कबर्ड लव. कबर्ड लव म्हणजे काय आहे, त्याचं मीनिंग टू शो लव टू गेन समथिंग फ्रॉम समवन. ओके, सो याचा अर्थ काय होतो, आपल्याला कोणाकडून काही पाहिजे आहे तर त्याला एकतर प्रेम दाखवणे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजेच काही पाहिजे आपल्याला तर गोड गोड बोलणे, त्याला काय म्हटलं जातं, कबर्ड लव. टू शो लव टू गेन समथिंग फ्रॉम समवन, प्रेम दाखवणे आपल्याला त्याच्याकडून काही मिळत असेल तर, म्हणजे ते काय होतं, लोभी प्रेम. ओके, लोभी प्रेम सुद्धा म्हटलं जातं, किंवा स्वार्थासाठी केलेलं जे प्रेम असतं त्याला म्हटलं जातं कबर्ड लव. सो कबर्ड लवचा अर्थ काय आहे, लोभी प्रेम किंवा स्वार्थी प्रेम. ओके, याचा अर्थ काय होतो, कबर्ड लव. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा पाहिलेले आहे, पण त्यामध्ये फर्स्ट होता विकिपीडिया आणि सेकंड आहे डिमिनिश. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होता आपला इनव्हिएबल, ज्याचा अर्थ होतो हेवा करणे, योग्य किंवा हेवा उत्पन्न करणारा. वेलॉसिटी पाहिलेला आहे. वेलॉसिटी म्हणजे काय होतं, तर वेग किंवा गती. बलवॉर्क म्हणजे होतं बांध, तटबंदी किंवा संरक्षणासाठी बांधलेली जी भिंत असते त्याला म्हटलं जातं बलवॉर्क. डिस्रप्ट म्हणजे होते अडथळा आणणे किंवा व्यत्यय निर्माण करणे. कोलॅप्स म्हणजे कोसळणे, खाली पडणे, ढासळणे किंवा कोलमडणे. आणि लास्ट आहे डायव्हर्सिफाय. डायव्हर्सिफाय म्हणजे होते विविध बनवणे किंवा भिन्नता आणणे किंवा वेगवेगळे करणे, याचा अर्थ काय होतो, डायव्हर्सिफाय. सो याचे तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या. सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला तुमच्या मनाने, ज्यामुळे तुम्हाला ते वर्ड कसं तिथे यूज होणार ते तुम्हाला कळेल, आणि कोणत्या सेंटेन्समध्ये कोणत्या वर्डचं मिनिंग काय होतं हे सुद्धा तुम्हाला कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.